नमस्कार मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, टेक्स्टबुककडून तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, ह्या वर्षी आपण 73वा गणतंत्र दिवस साजरा करतोय आणि ह्या दिवशी एक खूप महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊयात, की का फक्त आपण 26 जानेवारीलाच गणतंत्र दिवस साजरा करतो. ठीक आहे. ह्यामागचा एक इतिहास आहे. तो इतिहास अगदी संक्षिप्तमध्ये जाणून घेऊयात, की तो इतिहास काय आहे आणि अशी काय कारणं घडली ज्यामुळे आपण 26 जानेवारीलाच आपण गणतंत्र दिवस साजरा करतो. तर चला जाणून घेऊया ही पूर्ण कहाणी. मित्रांनो, जर तुम्ही प्रिॲम्बल म्हणजेच प्रस्तावना वाचली असेल, तर त्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे, एक स्पेसिफिक तारीख मेन्शन केली गेलेली आहे आणि ती तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख आपल्या प्रस्तावनेमध्ये, आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिली गेलेली आहे. म्हणजे ह्या तारखेला आपण आपलं संविधान, आपण आपली घटना एनॅक्ट केली. वी अडॉप्ट अँड एनॅक्ट टू आवरसेल्व्हज दिस कॉन्स्टिट्यूशन असं एक चांगलं वाक्य आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिलं गेलेलं आहे. परंतु तरीसुद्धा जर 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख प्रिॲम्बलमध्ये दिली गेली असली, तरी आपण 26 जानेवारीला का म्हणून रिपब्लिक डे साजरा करतो? तर ह्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण इतिहासामध्ये एक 20-25 वर्ष मागे जाऊया आणि आपण 1927 ह्या साली जाऊन पोहोचूया. ह्या सालामध्ये जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 1927 मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये येतं आणि सायमन कमिशनचं मुख्य काम काय असतं? सायमन कमिशनचं मुख्य काम भारतामध्ये येऊन हे होतं, की भारतामध्ये कशाप्रकारे आपण अजून कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी ब्रिटिशांनी सायमन कमिशन भारतामध्ये पाठवलं होतं. आता जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलं, तर भारतामध्ये त्याचा प्रचंड विरोध झाला. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, अगदी भारताच्या कानाकोपऱ्यापासून सायमन गो बॅक ही नारेबाजी चालू होती. राईट. म्हणजे कोणालाच हे सायमन कमिशन भारतात यावं आणि भारतामध्ये सायमन कमिशननी ह्या प्रकारची कुठल्या कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट सांगावं असं कोणालाच मान्य नव्हतं. आणि म्हणून जे दिग्गज नेते होते ते सुद्धा ह्या सायमन गो बॅक या पूर्ण सिस्टममध्ये हे त्यांनी सुद्धा आपलं सहभाग दिला. आणि ह्यामध्येच तुम्हाला माहिती असेल असेल की दुर्भाग्यपूर्ण एक परिस्थिती आली होती, ज्यामध्ये लाला लजपतरायजी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार या हत्येचा बदला घेतात वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतीलच तुम्हाला. तर जेव्हा सायमन कमिशनचा एवढा प्रचंड विरोध झाला भारतामध्ये, तर तेव्हा ब्रिटिशांनी भारतीय लोकांसमोर एक चॅलेंज ठेवलं. ते म्हटले भारतीय लोकांना, की "ठीक आहे, तुम्हाला आम्ही बनवलेलं किंवा आम्ही जे तुमच्यासाठी ज्या काही डेव्हलपमेंट्स घेऊन आलेलो आहोत, जे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट्स घेऊन आलेलो आहोत, तुम्हाला मान्य नसतील, तर तुम्ही तुमच्यासाठी एक असे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट करा, एक असा अहवाल तुम्ही आम्हाला प्रस्तुत करा, ज्या अहवालाने भारतामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे लोकं राहत आहेत, सगळ्यांनाच त्या अहवालाचा फायदा होईल." कारण की भारत एक डायव्हर्स नेशन आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर ब्रिटिशांनी हा एक चॅलेंज दिला भारताला, की तुम्ही एक असा अहवाल, एक असा रिपोर्ट प्रस्तुत करा, जेणेकरून भारताचं एक कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंटसुद्धा होईल आणि तो रिपोर्ट सगळ्या सेक्शन्सला म्हणजे जनसंख्येतल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक सेक्शन ऑफ द सोसायटीला तो पर्टिक्युलर रिपोर्ट बेनिफिशियल ठरेल. कारण की ब्रिटिशांना माहिती होतं, की ही भारतीय लोकं आपसामध्येच लढतात आणि आपसामध्येच भांडतात. ह्या लोकांकडनं आपण काही चांगली अपेक्षा करू शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. परंतु 1928 मध्ये हे जे चॅलेंज ब्रिटिशांनी दिलं होतं, हे चॅलेंज काँग्रेसने स्वीकारलं आणि काँग्रेसचे एक दिग्गज नेते मोतीलाल नेहरू ज्यांचं नाव होतं, त्यांनी एक काँग्रेसची मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं, की आपण एक चांगला एक अहवाल प्रस्तुत करूया. आणि मग एका वर्षामध्ये काँग्रेस एक अहवाल प्रस्तुत करतं, ज्याला इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट किंवा नेहरू अहवाल 1928 चा नेहरू अहवाल असं म्हणतात. राइट. आपण सर्वच लोकं इतिहासामध्ये हा अहवाल वाचतो. बरोबर. आता जेव्हा हा अहवाल आला, त्यावेळेला जे काँग्रेसमधले जे यंग लीडर्स होते, जे एकदम युवा नेतृत्व होतं, जसं की जवाहरलाल नेहरू झाले किंवा सुभाषचंद्र बोस झाले, ते या अहवालाबरोबर त्यांना काय जास्त ते लोकं ह्या अहवालावर त्यांनी आपली मंजुरी व्यक्त केली नाही. ओके. त्यांना वाटलं हा अहवाल काय बरोबर नाही. का त्यांना असं वाटलं, की हा अहवाल बरोबर नाही? का नेहरू आणि बोस म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि बोस यांना वाटलं, की जो मोतीलाल नेहरू यांनी अहवाल बनवलेला आहे, तो अहवाल बरोबर नाही. कारण की बोस आणि नेहरू यांचं म्हणणं होतं, की आता आपल्याला डोमिनियन स्टेटस नको आहे. आता ही आपली जी का आपण जे काही मागत होतो ब्रिटिशांना, की आम्हाला डोमिनियन स्टेटस द्या. आता हे मागणं फार जुनं झालेलं आहे. आता आपल्याला
प्रगती केली पाहिजे. आता डोमिनियन स्टेटसची माग नको, आता आपल्याला पूर्ण स्वराजची माग केली पाहिजे. आणि म्हणून सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू हे मोतीलाल नेहरूंना म्हणतात, की तुम्ही अहवालामध्ये डोमिनियन स्टेटस हे नाव काढा आणि तिकडं पूर्ण स्वराज असं नाव लिहा. परंतु मोतीलाल नेहरू आणि काँग्रेसचे जे मोठे दिग्गज नेते होते ते ह्यांना मानत नाहीत. आणि ह्याच दोघांमध्ये एक टसल चाललंय, कारण की एक युवा नेतृत्व, एक युवा पिढी आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या रूपाने, ज्यांना पूर्ण स्वराज पाहिजे. आणि बाकीची जी दुसरी पिढी आहे, जी एक जराशी जुनी पिढी आपण म्हणता येईल त्याला, मोतीलाल नेहरू यांची पिढी, ते डोमिनियन स्टेटसची मांग ते लोक करत होते. आता ह्या दोन्ही ह्यांचा संघर्ष होत होता. ह्यामध्ये एक असा त्या लोकांनी एक मार्ग काढला. ते लोक म्हटले, की आपण 1 वर्षाचा कालावधी देऊ ब्रिटिश लोकांना, कारण की त्यांनी आपल्याला पहिलं चॅलेंज दिलं होतं, की तुम्ही एक असा अहवाल प्रस्तुत करा. आपण तो अहवाल प्रस्तुत केलेला आहे. तर आपण त्यांना चॅलेंज देऊया. आपण त्यांना चॅलेंज देऊया, की तुम्ही 1 वर्षाच्या आत जो आम्ही तुम्हाला नेहरू रिपोर्ट जो आम्ही तुम्हाला प्रस्तुत केलेला आहे, जो अहवाल आम्ही तुम्हाला प्रस्तुत केला आहे, त्या अहवालाची तुम्ही अंमलबजावणी करा. आणि काँग्रेस म्हटली, की जर 1 वर्षाच्या आतमध्ये मोतीलाल नेहरूंनी दिलेल्या रिपोर्टची जर अंमलबजावणी नाही झाली, तर मग आपण काँग्रेसचं जे काय उद्दिष्ट आहे, ते पूर्ण स्वराज म्हणून डिक्लेअर करूया. तर आता 1928 ते 1929 या कालावधीमध्ये 1 वर्षाच्या कालावधीचा गॅप दिला गेला होता, 1 वर्षाचा पिरियड दिला गेला होता. आणि ह्या पिरियडमध्ये सांगितलं गेलं होतं, की ब्रिटिशांना वेळ दिला गेला होता, की तुम्ही हा रिपोर्ट प्रस्तुत करा. पण जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की ब्रिटिशांनी नेहरू अहवाल काय मान्य केला नाही. आणि जसं ब्रिटिशांनी हा नेहरू अहवाल मान्य केला नाही, तसंच एक खूप महत्त्वाची सभा होते, ज्याला आपण लाहोरमध्ये जी काँग्रेसची सभा होते, ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ही ती सभा झाली होती लाहोरला, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होती लाहोरमध्ये. आणि ह्या सभेमध्ये नेहरूजी बोलतात, की आता ह्या आपल्या देशाचा, आपल्या भारताचा किंवा काँग्रेसचा एकच उद्दिष्ट असणार आहे आणि तो उद्दिष्ट म्हणजे पूर्ण स्वराज. ही सभा झाली होती 31 डिसेंबर 1929 रोजी. ठीक आहे. आता ह्या सभेमध्ये रवी नदीच्या तटावर उभे राहून नेहरू हे डिक्लेअर करतात, की आता आपला जो आपला एम असणार आहे, आपला जो गोल असणार आहे, काँग्रेसचं जे जे उद्दिष्ट असणार आहे, ते असणार आहे पूर्ण स्वराज. तर आता ही जी 1929चा जे लाहोरचं जे अधिवेशन होतं, ते लाहोरचं अधिवेशन इतिहासाच्या पानांमध्ये खूप महत्त्वाचं अधिवेशन मानलं जातं. कारण की ह्या अधिवेशनामध्येच काँग्रेसने आपलं जे पूर्ण गोल आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे, ते स्वराजवरून पूर्ण स्वराज हे केलं होतं. आणि त्यानंतर ज्या चळवळी आहेत, जसं की आता ह्यानंतर सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट सुरू होते. त्यानंतर 1942 मध्ये क्विट इंडिया मूव्हमेंट सुरू होते. ह्या सगळ्या ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, ते ह्याच काँग्रेसच्या बदललेल्या उद्दिष्टाच्या जोरावरती ह्या चळवळी सगळ्या उभ्या राहतात. ठीक आहे. आता ही चळवळ उभी राहिली, तर तो इतिहासाचा एक वेगळा पान आहे. ते आपण नंतर कधीतरी चाळूया ते पान. पण आता आपण ह्या गोष्टीवर फोकस करूया, की 31 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू हे डिक्लेअर करतात, की आता काँग्रेसचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे पूर्ण स्वराज असणार आहे. आणि काँग्रेस देखील मान्य करते, की आता काँग्रेसचं पूर्ण उद्दिष्ट जे काय असणार आहे, ते असणार आहे पूर्ण स्वराज. ओके. आणि लाहोर सेशन कधी झाला होता? परत तुम्हाला तारीख सांगतो, 31 डिसेंबर 1929. आणि ह्या अधिवेशनामध्ये नेहरू हे डिक्लेअर करतात, जवाहरलाल नेहरू हे डिक्लेअर करतात, की 1930चा जो जानेवारी महिना म्हणजे जो पुढचाच महिना आहे, या पुढच्या महिन्यामध्ये जो शेवटचा रविवार येईल, त्या रविवारी आपण भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करूया. आणि 1929 नंतरचा जो पुढचा महिना म्हणजे जानेवारी 1930, आणि जानेवारी 1930 शेवटचा रविवार म्हणजे 26 तारीख येत होती. आणि 26 जानेवारीला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. म्हणून 26 जानेवारी 1930 हा एक खूप महत्त्वाचा दिवस आपण इतिहासाच्या पानांमध्ये हा दिवस खूप एका सुनहऱ्या अक्षरांमध्ये हा दिवस आपण लिहितो. ठीक आहे. तर आता इथपर्यंत आपल्याला पूर्ण स्टोरी कळलेली आहे, की 26 जानेवारी 1930ला काय घडलं होतं. आता 26 जानेवारी 1930 ही तारीख झाल्यानंतर आपण एक 10 वर्ष पुढे जाऊयात आणि 1940 या वर्षी येऊया, जेव्हा दुसरं विश्वयुद्ध आता जस्ट सुरू झालेलं आहे. आणि दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये ब्रिटिशांना भारताचं कोऑपरेशन पाहिजे आहे. कोऑपरेशन पाहिजे. पण काँग्रेस म्हणतं, की नाही, आमच्या काही अटी-शर्ती आहेत. त्या अटी-शर्ती तुम्ही मान्य करा, तरच आम्ही तुम्हाला आमचं कोऑपरेशन देऊ. म्हणजे भारताचं कोऑपरेशन देऊ दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये. आणि त्या अटी-शर्तीमधली एक अटी शर्त अशी होती, की तुम्ही आम्हाला एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं गठन करून द्यायचं आहे.
ठीक आहे. तर आता ह्यासाठी आता 1940 पासून ते 1945 पर्यंत काँग्रेस आणि ब्रिटिश सरकार ह्यामध्ये एक टसल एक संघर्ष सुरू होतो, की काँग्रेसची डिमांड असते, की नाही आम्हाला एक अशी बॉडी तयार करून द्या, एक अशी सभा तयार करून द्या, जी भारतासाठी स्वतःचं संविधान तयार करेल, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली तयार करेल, राइट? आणि ब्रिटिश म्हणतात नाही आत्ताच नाही, नंतर करू वगैरे, वगैरे. आणि शेवटी 1946 ला जरा कहाणीमध्ये जर आपल्या पूर्ण स्टोरीमध्ये एक ट्विस्ट येतो. तो ट्विस्ट कसा येतो? 1945च्या संपता-संपता असं समजतं, की आता दुसरं विश्वयुद्ध संपत येणार आहे. ब्रिटनमध्ये नवीन इलेक्शन होतात आणि त्या इलेक्शनमध्ये जे तिकडचं लेबर गव्हर्नमेंट आहे, म्हणजे लेबर पार्टीचं जे सरकार आहे, ते निवडून येतं. आता हे जग जाहीर होतं, की जे लेबर पार्टीचं जे सरकार आहे, ते भारताविषयी थोडंसं त्यांना दयामाया आहे. आणि जेव्हा लेबर पार्टीची सरकार निवडून येते, तेव्हा लेबर पार्टी ही डिक्लेअर करते, की आता भारतामध्ये आपण एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवूयात. ठीक आहे. हे डिक्लेअर करतं, की भारतामध्ये आपण एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवली पाहिजे. का बनवली पाहिजे? कारण की भारतीय लोकांना स्वतःचं संविधान बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि ह्यासाठी 1946 मध्ये हे लेबर पार्टीचं सरकार जे आता ब्रिटनमध्ये निवडून आलेलं आहे, हे सरकार भारतामध्ये एक मिशन पाठवतं आणि त्या मिशनचं नाव असतं कॅबिनेट मिशन. आपण इतिहासाच्या पानांमध्ये ही गोष्ट वाचतो, की 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये येतं. आता या कॅबिनेट मिशनमध्ये 3 मुख्य सदस्य असतात. एक असतात सर पॅट्रिक लॉरेन्स, एक असतात मिस्टर अलेक्झांडर आणि एक असतात स्टॅफर्ड क्रिप्स. हे 3 मुख्य सदस्य असतात जे ह्या पर्टिक्युलर पूर्ण मिशनमध्ये भारतामध्ये येतात. आणि त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर एक मोठी समस्या उभी राहते. ही मोठी समस्या आहे त्यांच्यासमोर ही म्हणजे की मुस्लिम लीग तेव्हा वेगळं पाकिस्तान हवं आहे, यासाठी एक वेगळं डिमांड करू लागते. आणि काँग्रेसला असं काही वेगळं पाकिस्तान वगैरे विभाजन नको असतं देशाचं. परंतु मुस्लिम लीग म्हणते, की नाही आम्हाला एक कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली नको, आम्हाला 2 कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली पाहिजेत, जेणेकरून पाकिस्तानचं एक वेगळं संविधान बनेल आणि भारताचं एक वेगळं संविधान बनेल. परंतु ही जी कॅबिनेट मिशन प्लॅन आलं होतं, ती मुस्लिम लीगच्या ह्या प्रस्तावाला मान्य नाही करत आणि एकच कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनते. आता ही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे टोटल 389 सदस्य असतात, 389 मेंबर्स असतात, राइट? ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ह्याच्यामध्ये वाचतो. आणि 9 डिसेंबर 1946 ला 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा होती या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची. पहिली सभा 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा होती. आणि त्यानंतर 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस ही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली काम करते. आणि 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर ही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली शेवटी 26 नोव्हेंबर 1949 ला 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान बनवते. आणि हे संविधान बनवण्यामध्ये एक मोलाचा वाटा एका व्यक्तीचा होता आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांच्याविषयी आपल्या सर्वांनाच खूप जास्त आदर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी जे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक ड्राफ्टिंग कमिटी पूर्णपणे एक बॅकबोन तयार करते पूर्ण आपल्या घटनेचा आणि आपली पूर्ण घटना 26 नोव्हेंबर 1949 ला प्रस्तुत करते. म्हणजे 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागतात आपली पूर्ण घटना बनवण्यासाठी. ठीक आहे. आता ह्या पूर्ण कालावधीमध्ये मधी काही घटना घडतात. मधी एक सगळ्यात महत्त्वाची घटना घडते म्हणजे की 1947 ला मी तुम्हाला काय म्हटलं, की पहिली जी सभा झाली होती, ती झाली होती 9 डिसेंबर 1946 ला. त्यानंतर 47 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1947 हा कायदा प्रस्तुत होतो आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत भारताला स्वातंत्र्य मिळतं. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आहे, जी अगोदर भारत आणि पाकिस्तान ह्या दोघांसाठी एकत्रित होती. ह्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये सुद्धा एक विभाजन होतं आणि पाकिस्तानची एक वेगळी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनते. आणि म्हणून 1947 नंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर जर आपण बघू, तर ह्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची जी टोटल संख्या, ज्या सदस्यांची संख्या होती, ती कमी होऊन जाते. पहिली जी सदस्यांची संख्या होती, ती होती 389 सदस्य. आता ती बनून जाते 299 सदस्य. ओके. सो अशा प्रकारे ही कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची संख्या कमी होते. ओके. आता महत्त्वाची गोष्ट दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की मी तुम्हाला म्हटलो, की ही जी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली होती, तिची पहिली सभा होती 9 डिसेंबर 1946 ला. 26 नोव्हेंबर 1949 ला घटना पूर्णपणे लिहून झाली, बरोबर? आणि मधी 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर
1947 पासून ते 1949 पर्यंत आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं संविधान नव्हतं. आपल्याकडे कोणत्याही प्रकारची घटना नव्हती. तर मग आपल्या देशाचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जे काही कामकाज आहे, तो कसा चालला? तर त्याचं उत्तर म्हणजे हा जो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935 ह्या कायद्यानुसार भारताचं सगळं जे काही राजकारण आहे किंवा जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जे काय गव्हर्नन्स आहे भारताचा, तो सगळा गव्हर्नन्स 1947 पासून ते 1949 पर्यंत ह्या कायद्यानुसार चालतो. ठीक आहे. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न, की जे काय आपलं संविधान होतं, जसं आपण म्हटलो, की हे जे आपण बघतो या पिक्चरमध्ये, सगळे जे काय आपले डिग्निटरीज आहेत, ते कॉन्स्टिट्यूशनवरती आपापली साईन करतायत. तर ही साईन तर झाली होती 26 नोव्हेंबर 1949ला. तर मग आपण आपला गणतंत्र दिवस 26 जानेवारीला का साजरा करतो? तर परत मी तुम्हाला घेऊन जाईन काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाकडे, जे झालं होतं 1929ला. आणि ह्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरूजी म्हणतात, की 26 जानेवारी 1930ला भारत आपला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करेल, राईट? आणि त्या दिवसाला कधीही देश विसरू नये, त्या दिवसाला कधीही येणाऱ्या पिढ्या विसरू नयेत, म्हणून पंडित नेहरू हे म्हणतात, की भलेही 26 नोव्हेंबरला आपण आपलं संविधान बनवलेलं आहे, पण ह्याला आपण लागू कधी करणार आहोत? ह्याला आपण लागू करणार आहोत 26 जानेवारी 1950ला. म्हणून भलेही आपली घटना 26 नोव्हेंबर 1949ला लिहून पूर्ण झाली होती, तरीसुद्धा 26 जानेवारी 1950ला ती लागू करण्यात आली. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे जे लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने जे काही वसा घेतला होता, तो वसा म्हणजे ह्याचं एक मुख्य कारण. ठीक आहे. तर हे होतं ह्या दिवसाचं महत्त्व, की का 26 जानेवारी 1950 हा आपण गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो मित्रांनो. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही पूर्ण स्टोरी कळाली असेल. ठीक आहे. आणि हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतात ते आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादाजी. आता जेव्हा आपली पूर्ण घटना बनवली गेली होती, तर ती जी घटना बनवली गेली होती, ती ओरिजिनली हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये बनवली गेली होती. तर इंग्रजीमध्ये ज्यांनी ती घटना लिहिली, ही तीच व्यक्ती ज्यांनी इंग्रजीमध्ये ती पूर्ण घटना लिहिली होती. ठीक आहे. तर ह्या म्हणजे असे दिग्गज लोक होते, ज्यांच्यामुळे आज आपण इतकी चांगली घटना आपल्याकडे आहे. म्हणजे वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन्स इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही होती पूर्ण स्टोरी. आय होप तुम्हाला मजा आली असेल ही पूर्ण स्टोरी ऐकायला, की कशाप्रकारे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी आणि लाहोर अधिवेशनाचं जे काय कनेक्शन आहे, ते तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. तर आजच्या सेशनसाठी इतकंच. परत तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांनाच टेक्स्टबुक सुपर कोचिंगबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. टेक्स्टबुक सुपर कोचिंग काय आहे? तर टेक्स्टबुक सुपर कोचिंग हे सर्व MPSC विद्यार्थ्यांसाठी एक वन स्टॉप सिंगल सोल्युशन आहे, जिथे आमचा अथक प्रयास हाच आहे, की तुमचं जे काही MPSC विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षण आहे स्पर्धा परीक्षांच्या विषयी, ते शिक्षण अगदी एका चांगल्या रीतीने, एका योग्य रीतीने व्हावं आणि कमीत कमी पैशामध्ये व्हावं, हे आमचं एक उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांना एकच निवेदन करतो, की त्यांनी टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं सबस्क्रिप्शन खरेदी करावं. आणि ते एका सिंगल सबस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांना भरपूर साऱ्या गोष्टी देत आहोत. म्हणजे सुपर शिक्षकांद्वारे 28 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस आम्ही त्यांना प्रोव्हाईड करत आहोत. 600 पेक्षा जास्त मॉक टेस्ट, 300 पेक्षा जास्त अभ्यासासाठी नोट्स आणि 1000 पेक्षा जास्त लाईव्ह क्लासेस एक्सपर्ट्सकडून आम्ही त्यांना प्रोव्हाईड करत आहोत. ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच आम्ही ह्या सगळ्या जसं आम्ही तुम्हाला म्हटलो, की तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी घर सोडून बाहेर जायची गरज नाही. कारण की महाराष्ट्रातले जे सर्वोत्तम शिक्षक आहेत, त्यांचे व्हिडिओ कोर्सेस, त्यांचे स्टडी नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, मॉक टेस्ट या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्या घरी, तुमच्या दारापर्यंत. कसं आमच्या प्लॅटफॉर्म बरोबर हे सगळे जे दिग्गज शिक्षक आहेत महाराष्ट्रातले, जसं की सुशील बाडी सर झाले, रोहिदास पाटील सर झाले, मिलिंद लाहे सर झाले, यासारखे दिग्गज शिक्षक आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले आहेत. आणि ते आपल्याला ह्या प्रकारचे त्यांचे जे काही व्हिडिओ कोर्सेस आहेत ते आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळतात. त्याचबरोबर जे टेक्स्टबुक इनहाऊस फॅकल्टीची टीम आहे, ज्यामध्ये रितेश सर आहेत, अनिकेत सर आहेत, वैभव राऊत सर आहेत, समीर इनपुरे सर आहेत, मी आहे. आम्ही डेली बेसिसवरती तुमचे लेक्चर्स घेत असतो. ठीक आहे. आणि आता जसं की आज गणतंत्र दिवस आहे आणि ह्या गणतंत्र दिवसाच्या शुभ अवसरावरती जे माझे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र तलाठीची किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असेल, तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, की फक्त ₹269 मध्ये
तुम्ही तुमची पूर्ण परीक्षेची तयारी, मग ती तलाठी असो किंवा महाराष्ट्र पोलीस भरती असो, तुम्ही ही तयारी करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त माझा हा कूपन कोड वापरायचा आहे. तो म्हणजे माझं नाव आकाश आणि हा कूपन कोड वापरतात तुम्हाला भारी भक्कम डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही एम-पी-एस-सी जी काही आपली प्रिलिम्स आहे, राज्यसेवा याची तयारी करत असाल, तर त्याच्यावरती पण सुद्धा तुम्हाला एकदम मोठा डिस्काउंट आहे. अगोदर तुम्हाला 55% डिस्काउंट मिळत होता, त्याच्यावरती ॲडिशनल 35% डिस्काउंट आहे. म्हणजे टोटल 50% तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त माझा कूपन कोड वापरायचा आहे आकाश आणि हे जे पूर्ण प्राईज आहे ती 17,000 वरनं ₹5,199 होऊन जाते परत आणि 50% तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते म्हणजे टोटल 18 महिन्याची तुम्हाला व्हॅलिडिटी भेटत आहे. ह्याचबरोबर तुम्ही माझा जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याचं नाव तुम्हाला मी मागे दिलेलं आहे. आकाश सर टेक्स्टबुक किंवा ए-के सर टेक्स्टबुक हे नाव आहे माझ्या टेलिग्राम चॅनलचं. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करू शकता आणि हा टेलिग्राम चॅनल जॉइन केल्यावरती तुम्हाला माझे जे काही इकॉनॉमिक्सचे क्लासेस आहेत त्याचे तुम्हाला सगळे पी-डी-एफ्स इकडे मिळतील. त्याचबरोबर डिस्कशन डाऊट सॉल्व्हिंगसाठी सुद्धा आपण हा ग्रुप यूज करतो आणि तुम्ही माझ्याबरोबर डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकता. आपण इकडे क्विज आणि पोल्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिकडे घेत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो परत एकदा जाताना एकदा तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. अभ्यास करत राहावा आणि आपल्या स्वप्नांकडे अजून वेगाने पुढे चालत राहा. थँक यू सो मच. बाय बाय.